TennisCricket.in, India's first tennis ball cricket website. सोनू एलेवाल या दोन संघामध्ये सागरनी नाणेफेकी जिंकल्या. पहिला चेंडू इशारा पूल करतोय, मात्र क्षेत्ररक्षक नाहीये. डिपीट विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती मात्र झपाटण्याला अव्वल दर्जा अडवलं होतं. फक्त एक धावाली आहे संघाचं आणि स्वतःचं सुद्धा खातं खुलं केलं जात आहे. मंगेश या चांगला चेंडू मात्र एक तरी पकडायचा होता. जरी चेंडू निश्चितच हातामध्ये आला. शिवा दोन्ही सलामीची जोडी वरचा चेंडू मात्र खेळून काढला. फक्त एक धावाली. अतिशय चांगली गोलंदाजी प्रस्थापित केली आहे सोनू एलेवाल संघाने. खराब चेंडू यावेळेस मात्र यष्टीरक्षक चकवलाय आणि चेंडू मात्र पाहता पाहता सीमारेषा पलीकडे जातोय. 4 धावांसाठी गाणं वाजवलं त्या डीजे मास्टर. पुन्हा एकदा त्याच प्रकारे खेळतोय. चेंडू मात्र थांबणार नाहीये. आता चेंडू मात्र जातोय लॉंगलेगच्या दिशेला आणि गाणं ज्या गाण्याने सख्या भारताला वेळ लावलं होतं ते गाणं शांताबाईचं. पुन्हा एकदा चेंडू मात्र एस्टनच्या वरून बॅक टू बॅक 2 चौकार आणि हा चेंडू निळ्यात या स्वीप करतोय. अतिशय चांगला फटका. मात्र आणखीन एक चौकार या षटकात. तिसऱ्यांदा चौकार मिळतोय आपण आणि मात्र हा चेंडू धावण्याच्या दिशेला जातोय. धावपळकावरती दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज विजय संजय नगर यांच्याकडून. या शपलवून खेळण्याचा प्रयत्न मात्र या चेंडूवरती चांगली स्थिती निर्माण करून ठेवली होती या सोनू एलेवाल संघाने. 3 चौकार दाखवले होते. षटक बंद करतो. चेंडू मात्र डीप कमी पडले आणि षटकार फ्लॅट षटकार मात्र फ्लॅट षटकार बघतो आपण. फलंदाज होता त्यावेळेस मंगेश ऍज अ ओपनर सलामीवीर म्हणून मात्र पहिला षटकार दाखवलाय मंगेशाच्या बॅट मधून. पुन्हा एकदा सज्ज होतो. यावेळेस मात्र त्याला स्वीप करतोय. चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाकडे आणि चित्त्याच्या वेगाने मात्र एक धाव समोर. तर सरळ संघ जो नाणेफेकी हरलाय मात्र आमंत्रण न्योता दिला होता त्यांना यावेळेस फलंदाजीचा. पुन्हा एकदा चांगला चेंडू पाहणा अडवण्याचा प्रयत्न मात्र धावांचा क्षेत्ररक्षक पुढे सरकला. 11 आपली गोलंदाजी अद्यापर्यंत 2 चेंडू चांगले फेकल्यात आणि या 2 चेंडूवरती मात्र 2 धावा खर्च करतोय. अद्याप सलामीची जोडी मैदानामध्ये. चांगला चेंडू पुन्हा एकदा मात्र मिड विकेटला खेळून काढतोय. पुन्हा एकदा एक धावाली आहे. मॅनेटरी पॉवर प्लेचा दुसरं षटक फेकतोय संजय नगर एंड कडून. लॉपल्टोचा चेंडू मात्र कधून काढलाय. डायरी आणि डायरीच्या स्वरूपात धावा लागल्या. 12 चेंडूंचा खेळ संपलाय आणि यावेळेस मात्र जी पाबंदी होती 2 षटकांची ती संपली आहे. मात्र आपण क्षेत्ररक्षक यावेळेस विखुरलेलं बघणार आहोत. कारण 5 क्षेत्ररक्षक हे तडिया सर्कलच्या बाहेर म्हणजे सीमारेषेवरती. चांगला फटका यावेळेस स्क्वेअरलेगला खेळून काढतोय. डीपचा क्षेत्ररक्षक येतोय. एकच ऍक्शन मध्ये चेंडूला उचललाय. त्यांचे स्वागत शरद सर हे करणार आहेत. तसे देवदास बडेकर साहेबांचं स्वागत नरेश चेंडे साहेब. अतिशय चांगली गोलंदाजी केली जातोय. अतिशय चांगली गोलंदाजी. पुन्हा एकदा लगभग ऑफलाईनचा चेंडू मात्र चेंडूला खेळून करतोय. गाव शॉट आणि मात्र चेंडू कार्पेट ड्राय म्हणजे जमिनी लगत गेलाय आणि ज्यावेळेस चेंडू जमिनी लगत जातोय त्याच्यात वेळ जातोय मात्र तो वेळ बघता 2 धावा पुन्हा एकदा धावपळकावरती अंकित करतोय संघ. बॉल करतोय. या चेंडूला मात्र मोठा फटका येत नाहीये. पुन्हा एकदा एक धावा. अतिशय चांगली गोलंदाजी. तिसऱ्या षटकात अंकुर षटक मार्गस्थ असताना या 29 धावा आपण बघतोय धावपळकावरती. या संघाकडे अपील षटकाचा इशारा केलाय पंच योगेश इंद्रेकर यांनी. बघितलंय बॅट कटचा इशारा होता. वरील खर्च तिथे संघ मालकांना
बसू द्या वरती खुर्च्या खाली खुर्च्या लावून सन्मान्य पाहुण्यांना खाली घ्या. आणि या दरम्यान विलास इंदेला साहेब यांचं सुद्धा आगमन झालंय. सरचे स्वागत केलं जातं आपला. त्यावेळेस चेंडू ऑफस्टिक वरती होता, मात्र कवरच्या दिशेला चेंडूला तळून काढतात आणि फक्त सिंगल आली आहे या चेंडूवरती. आणि ग्रुप महेश फ्रेंड्स ग्रुप कडून महेश कातकरी, आविष्कार फायटर्स कडून बाळू कातकरी गोळेवाडी, त्यानंतर शशिकांत मंगेश कडून मंगेश निरगुडा आणि शशिकांत पवार. चांगला चेंडू होता, पंचांकडे अपील करण्याचा प्रयत्न, मात्र अपिलामध्ये बघितला तर उत्साह जास्त होता, मात्र पंचांनी हेरला. यावेळेस सोनू 11 संघाला जो फलंदाजी करतोय सोनू 11 संघ, तर सागर यंगस्टर संघ क्षेत्ररक्षण स्वीकारलाय. वरती चेंडू, मात्र पंच याकडे बघतील तर अद्यापर्यंत या फटके मारण्याची मोठी संधी दिली नाही आहे सोनू 11 संघाला. अद्यापर्यंत 4थ्या षटकापासून तर एकही षटक असं नाही आहे की त्या षटकामध्ये 15 ते 20 धावा आल्यात, मात्र 10च्या कमी धावा निघाल्यात. पुन्हा एकदा चांगला चेंडू, हा चेंडू मात्र गोबऱ्या करता पाडल्यानंतर वळतोय डायरेक्ट हिट ऑन द स्टंप थ्रो पैकी, मात्र थोडासा उशिरा आलाय थ्रो. मात्र याच दरम्यान मात्र हा सुद्धा कमी धावसंख्येचा सामना बघायला मिळेल का, प्रश्नचिन्ह निर्माण झालाय. तर जास्त मोठे संख्येत नाही आहे. पुन्हा एकदा अपील केलंय, मात्र ऑफस्टिकवरती चेंडू होता. याच दरम्यान मात्र सिली मिड ऑफ लागायचे. तर पहिल्या षटकात 16 धावा, त्याच्यानंतर दुसऱ्या षटकात 9 धावा, तिसऱ्या षटकात 5 धावा आणि 4थ्या षटकात मात्र अद्याप एकही मोठा फटका नाही आहे. जबरदस्त चेंडू, व्हेरी गुड बॉलिंग गेलवायचे आहेत. आणि यावेळेस जरा बघितलं तर संध्याकाळचे 4 वाजून 10 मिनिटं होतात, मात्र अद्याप 2 सामन्यात धरून 2 सामने. याचा चेंडू, हा चेंडू मात्र आपला बीट करतोय. दुसऱ्या टप्प्यावरती चेंडूला उचललं जातोय. फक्त एका धाव्यासाठी अतिशय चांगली गोलंदाजी बघतोय. आदिवासी प्रीमियर लीग स्पर्धा संपल्यानंतर डिसेंबर एंड पर्यंतच्या स्पर्धा हे विद्यार्थी खेळणार आहेत. त्यानंतरच्या तिथे मात्र बाद होता येतं. तर एक जबरदस्त गोलंदाजीचं प्रदर्शन. तर आदिवासी मला जरा शिक्षणाची गरज असेल, शिक्षण घेत असाल तर आपण शिक्षणामध्ये अगोदर प्रगती करा. तर आपल्याकडे वेळ असतोय क्रिकेट खेळण्यासाठी, जेव्हा जेव्हा वेळ मिळतोय तेव्हा तेव्हा आपण क्रिकेट केला, मात्र अभ्यासाकडे दुर्लक्ष करू नका. चढपूल करण्याचा प्रयत्न, चेंडू मात्र जातोय जे क्षेत्राच्या चेंडूवरती एकाच ऍक्शन मध्ये चेंडूला उचलतोय. जबरदस्त क्षेत्ररक्षण केली या कुणाल्याने. पुन्हा एकदा चढपूल करतोय चेंडू, त्या ठिकाणी मात्र क्षेत्र मागील सामन्यामध्ये मात्र एक निर्धाव षटक आणि 3 गडी बाद केले होते ते कुणाल्याने जगदीश सर. तर हा मात्र आता निश्चित एक जबरदस्त गोल, पुन्हा एकदा एक जबरदस्त गडी बाद करतो म्हणजे कुणाल. जबरदस्त कामगिरी ते सागर यंगस्टर, जबरदस्त लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन त्यांच्याकडे. शेवटचा चेंडू आहे या षटकामध्ये आणि मात्र शेवटच्या चेंडूला सरळ रेषेत केल्या, क्षेत्राच्या चेंडूवरती आलाय. एक धाव एकवटते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, फलंदाज धाचीच्या स्वरूपात आणखी एक धक्का. पहिला धक्का धावचीच्या स्वरूपात. यावेळेस सागर यंगस्टर संघाला फलंदाज सुनील वाघमारेच्या खेळीचा अंत होतोय. गोलंदाज यावेळेस पाहतो आपण प्रमोद, पहिले षटक हाताळतोय. पॉवर प्लेचं 39 धावांचं लक्ष सागर यंगस्टर संघासमोर. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टंप. पुन्हा एकदा प्रमोद, हा चेंडू ऑन साइडला रक्षकाच्या हातामध्ये. धाव चेंडू, धावसंख्या धावफलकावर 1. 38 धावा धावफलकावर फक्त. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून बॅकवर्ड दिशेने क्षेत्ररक्षक विकेटचा चेंडू उचलतोय, मिसफील्ड होते तिथे आणि 2 धावा दरम्यान पूर्ण गेले. मात्र इथे 2 धावाच्या सैन्य धाव मोठी किंवा छोटी नसते क्रिकेटमध्ये. जर तुमच्या धमक असेल, तुमची गोलंदाजी चांगली असेल तर या धावसंख्या तुम्ही डिफेन्स करू शकता. चेंडू हवेत आहे, फलंदाज बाद. दुसरा धक्का यावेळेस सागर यंगस्टर संघासाठी. पहिले कमी धावसंख्येचे डिफेन्स करताना आम्ही अनेक सामने जिंकताना पाहिलेले. यावेळेस चेंडू डीपेक्षा करून क्षेत्ररक्षक चेंडू सरसावलाय. हा झेल पकडण्यासाठी जबरदस्त प्रयत्न केला होता, झेप घेतली होती हवेतून. क्षेत्ररक्षणासाठी 5 धावा. गोलंदाज प्रमोद. हा चेंडू पॉवर प्लेचा योग्य वापर, चेंडू सीमा पार, APL चौकार. चिरचट सरला
इथे निवृत्ती पत्करावी लागली होती. आता इथे कशा प्रकारचं चित्र पाहायला मिळेल का? यावेळी चेंडू तू करतो यष्टी रक्षक, इथे या चुका तुम्हाला महागात पडणार आहेत. पंचबाई आपण पाहतोय त्यावेळेस दुहेरी अंकामध्ये तुमच्या सोबत आहेत धनंजय उर्फ डीएन. यावेळेस गुणलेखी खेळाच्या भूमिकेत पाहू शकता अतिशय चांगली जबाबदारी त्यांच्या खांद्यावरती आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये आम्ही पाहिली. चेंडू गगनभेदी गगनचुंबी आसमानी निश्चित 3 ते 4 सुनील या संघामध्ये एखादा सुनील चालून जातो आणि सुनील नावाचे खेळाडू पाहू शकतो. हा चेंडू पाहतोय क्षेत्ररक्षक जज करतोय फलंदाज बाद आणखीन एक धक्का. फलंदाज 5व्या क्रमांकावर गणेश. धावसंख्या धावफलकावर 16 अजूनही 23 धावांची गरज आहे गणेश. हा चेंडू ऑन साइडला खेळत होता. तुमचं बदलवलित चेंडूवरची नजर आणि तुमचं शॉर्ट सिलेक्शन. हा चेंडू सफलून घेण्याचा प्रयत्न मात्र 22 धावांची गरज आहे. पहिल्या षटकात 9 धावा खर्च केल्या होत्या गोलंदाज प्रमोदने. 2 गडी बाद झाले त्या षटकामध्ये. हा चेंडू ऑप्शनच्या खूपच गोलंदाज यावेळेस पाहतो आपण राकेश. हा चेंडू ड्राईव्ह करतोय कव्हर पॉइंटच्या दिशेने फील्ड होते तिथे मात्र 2 धावा इथे पाहतोय आपण. पूर्णपणे जर बॉडी लँग्वेज पाहिली झाल्यानंतर जर पाहिलं तर पूर्णपणे दबाव खाली येतोय. त्यामुळे निश्चितच जी संधी आली विजयाची नामी संधी तिथे यंगस्टर्स सागर यंगस्टर संघ इथे निश्चित गमावणार नाही. हा चेंडू ऑन साइडला कार्पेटच्या माध्यमातून डिब्यूट विकेटला क्षेत्ररक्षक घेतो लांबचा धाव. खराब क्षेत्ररक्षण चेंडू त्याला पीट करून जातोय मागे आणि या दरम्यान 2 धावा इथे पूर्ण होत आहेत. गणेश 18 चेंडू 17 धावा सोपं समीकरण आहे यावेळेस सागर यंगस्टर संघासमोर. हा चेंडू ऑन साइडला ड्राईव्ह करताय क्षेत्ररक्षक पुढे सरसावतोय. दरम्यान 1 धाव पूर्ण. 17 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. परिस्थितीला अनुसरून फलंदाजी कशा प्रकारे करायची तिथे भरत दाखवत असताना गोलंदाजचा प्रमोद कॉमेडी बॉक्सिंग कडनं राईट आर्म ओव्हर द विकेट. हा चेंडू सन्मान दिलाय बघा हलक्यातून घेऊन काढलाय. सिंगलला प्राधान्य दिलेलं इथे. निश्चित एकेरी धावाने हे लक्ष गाठता येईल कारण राऊंड द विकेट. हा चेंडू अपील करतायत पंचांनी बोर्ड उचलले योगेश इंद्रेकडने. 15 धावा. फलंदाज नवीन येतो खेळपट्टीवर पाहतो आपण विजय नावात विजय तर आपल्या संघाला विजय मिळून देईल का हा प्रश्न अजूनही मैदानावर कायम आहे. गोलंदाज प्रमोद. हा चेंडू अतिशय चांगला फटका गॅप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहे. एकच धाव इथे मिळेल. शॉट पाहतो लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह पाहतो आपण तेव्हा क्रिकेटचं सौंदर्य या फटक्यातून पाहायला मिळतं. हा चेंडू साइड लागतो चेंडू येतोय बॅकवर्ड स्क्वेअर लेगला 1 धाव इथे मिळते. जर 5 चेंडू फेकले 13 चेंडू 13 धावांची गरज आहे. प्रमोद. हा चेंडू खोलवर टाकला होता मात्र साइड लागते. चेंडू येतोय यावर्ष क्षेत्रामध्ये 1 धाव इथे मिळते. मात्र समीकरण आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 12 धावांची गरज आहे. 12 चेंडू 12 धावा. दुसऱ्या उपांत्य फेरीचा सामना आपण पाहतोय. सोनू 11 वर्सेस सागर यंगस्टर या 2 संघांसमोर. उशिरा आलेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सामना इथे सुरू आहे. दुसरा उपांत्य फेरीचा सामना सेमी फायनल सामना सोनू 11 सागर यंगस्टर या 2 संघादरम्यान. नाणेफेक जिंकून सागर यंगस्टर संघाने क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. आमंत्रित केलं होतं सोनू 11 संघाला त्यावेळेस फलंदाजीसाठी. मात्र सोनू 11 संघाने निर्धारित 5 षटकामध्ये फक्त 38 धावा धावफलकावर लावल्या आणि 39 धावांचं एक माफक लक्ष एक छोटस लक्ष ठेवलंय ते म्हणजे बलाढ्याच्या सागर यंगस्टर संघासमोर. धावसंख्या 3ऱ्या षटकाच्या धावफलकावर पाहतो आपण यावेळेस 27 धावा म्हणजे 12 धावांची गरज आहे येणाऱ्या 12 चेंडू मध्ये. 12 चेंडू 12 धावाचं समीकरण आहे. जर या 4थ्या षटकात चांगली गोलंदाजी झाली फक्त 1 किंवा 2 धाव जर या षटकात आली विकेट्स गेले तर या सामन्यामध्ये शेवटच्या षटकापर्यंत थरार निर्माण होईल रंगत निर्माण होईल रोमांच निर्माण होईल. मात्र 4थं षटक चांगलं होईल का 4थं षटक चांगलं फेकेल का 4थं षटक कोण फेकेल हा प्रश्न देखील निर्माण झालाय. मात्र 4थ्या षटकात जर 7 ते 8 धावा आल्या तर पूर्ण लाईव्ह टेलिकास्ट नाही रेकॉर्डिंग आहे आपण पाहू शकता. या स्पर्धेचे सर्व सामने पण पाहू शकता.
पण 3 ते 4 दिवसात बंधन निश्चितच येणार आहे. ते सामने पाहायला मिळतील अशी आशा करतो. लवकरात लवकर हे सामने आपण अपलोड करायचे, तेव्हा आमच्या प्रेक्षकांना आमच्या पाहुण्यांना हे सामने पाहता येतील. गोलंदाज दत्ता, हा चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक त्याच्या आवाजाच्या बाहेर चेंडू सीमा पलीकडे एपीएल धावांची गर्दी 11 चेंडू. हा चेंडू यष्ट्यांचा वेध घेतो. चेंडू कशा प्रकारचा असणार आहे. नवीन फलंदाज स्ट्रायकरला राजन, हा चेंडू ढकलतोय, फलंदाज बाद होऊ शकतो इथे. फलंदाज बाद झालाय का? फलंदाज बाद. आणखीन एक झटका. बॅक टू चेंडू शिल्लक आहे 9 आणि धावा हव्यात 8. गोलंदाज दत्ता, हा चेंडू त्यावेळेस चांगला प्रयत्न केला होता, मात्र चेंडू लॉंगरला जातो. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा इथे. जलद गतीने 2 ते 3 विकेट्स लवकर घेतले तर सामन्यामध्ये रोमांच पुन्हा एकदा निर्माण होईल. पुन्हा एकदा दत्ता, हा चेंडू घेतोय. 7वा धक्का बाजूला बघा. आणखीन एखादा गडी बाद झाला तर सागर यंगस्टरसाठी परिस्थिती कठीण होऊन बसेल त्या सामन्यामध्ये. हा चेंडू फायनली क्षेत्ररक्षक जज करतोय. हा झेल सोडलाय, हा कॅच नाही तर मॅच सोडले असं तुला टाकायचंय. निर्णायक षटक तुला टाकायचंय. हा चेंडू कार्पेटच्या माध्यमातून येतोय लॉंगॉनला. क्षेत्ररक्षक सफरने पुढे सरकला वेगाने. एक एक धाव किती महत्वाचे आहे बघा. कोणच नाही का बॉल उडणार डायरेक्ट चौकार. ठीक आहे, चल ठीक आहे, हरकत नाही. 5 चेंडू आणि 4 धावांची गरज आहे बघा. समीकरण कुठच्या कुठे येऊन ठेवलंय. 5 चेंडू 4 धावा. स्ट्राईकला फलंदाज. हा चेंडू आणि यावेळेस बघा मला वाटतं झेल सुटलाय. सोपा झेल. 4 धावांची. गोलंदाज रमेश, राईट अप राऊंड द विकेट. हा चेंडू बघा किती सुरेख चेंडू. दबावाखाली चांगली गोलंदाजी करतोय. हृदयाची धडधड वाढवतोय सामना. मात्र इथे समीकरण आहे. येणाऱ्या 3 चेंडू मध्ये गरज आहे ती 4 धावांची. कोणी विचार केला होता सामना शेवटच्या टप्प्यापर्यंत येऊन ठेपेल आणि निश्चितच इथे चांगली कामगिरी सोने 11 संघ आपल्या गोलंदाजीच्या माध्यमातून करेल. हा चेंडू बघा चप्पल झाले होते. खरा चेंडू इथे रमेशचा प्रश्न. गोलंदाज रमेश, आणि हा सामना इथे जिंकलेला आहे.